जॉईन बघा. हरे कृष्ण सर्वांना, स्वागत आहे सर्वांचे. तर आजपासून आपला 18 दिवसात 18 अध्याय हा उपक्रम सुरू होतोय. आणि आज आपण पहिला अध्याय पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. तर आपण आधी मंगलाचरण म्हणू आणि आपण सुरू करूया. हा हरे कृष्ण माताजी. हा आवाज येत नाहीये का? हा थोडा म्हणजे ना तुम्ही पाठी गेलात की जरा कमी येतो आवाज, असं होते. ओके, असं एक सांगा. मी मंगलाचरण म्हणते तोपर्यंत, नाही तर मग आजच्या दिवस व्हिडिओ ऑफ करते हा, कारण मी हो. ऑलरेडी बाहेरच आता बसते. एक अनाउन्समेंट आहे, फक्त करू मंगलाचरणाच्या आधी. हा, कृपया सर्व साधकांनी आपला नंबर चॅटबॉक्स मध्ये शेअर कराल प्लीज. मंदिरांच्या पुढच्या उपक्रमासाठी तुमचा नंबर म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यात येईल, त्यासाठी तुमचा नंबर हवाय. हरे कृष्ण. ओके, हा माताजींनी सांगितलंय त्याप्रमाणे सर्वांनी आपलं नाव आणि नंबर तुम्ही शेअर करा. उपक्रम सांगण्यासाठी वगैरे ते मंदिराकडे लागते माहिती. हा चलो. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिने नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. अं, आपण आहे ना, राधा गोविंद हे आपले इस्कॉन बँगलोरचे राधा गोविंद आहेत. या त्यांचे आशीर्वाद घेऊया. पुन्हा प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते, ज्यांनी हे आपल्यासाठी गीता सोप्या भाषेमध्ये लिहिली. नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते, ज्यांनी हा सुंदर उपक्रम राबवला. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी, त्यांना प्रणाम करते. आणि आमच्या पूर्ण या मराठीच्या टीमला पण सादर प्रणाम. अन्वया माताजी, ज्यांनी मला गीता शिकवली, त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही पण इकडे वेळेवर सगळे येतात, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर काल आपण थोडक्यात इस्कॉन म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना म्हणजे काय, प्रभुपाद स्वामींचं चरित्र थोडं पाहिलं. हा, आपल्या ह्या उपक्रमाचं ध्येय काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, हे साधारण आपण काल पाहिलं. तर आता आजपासून आपण प्रत्यक्ष गीता सुरू करूया. हं? माताजी घ्या पुढची स्लाईड. ओके. तर हे आपलं ह्या पुस्तकावर आधारित आहे, भगवद्गीता जशी आहे तशी. हं? आवाज अजून पण नीट येत नाहीये का माताजी? येतोय आता माताजी. हरे कृष्ण. चालेल. नाही आला तर सांगा हा. ज्या माताजींना आवाज नीट येत नाहीये ना माताजी, तुम्ही परत एकदा जॉईन करून पहा. हा, तर प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. हा हा माताजी पुढे घ्या. हा,
हे प्रभुपाद स्वामींचं संकीर्तन दाखवलेलं आहे कसं हे काल आपण पाहिलं. त्यांचं चरित्र. तुमच्या एक लक्षात आलं ना की त्यांनी जीवनभर आपल्या गुरुनी जी 2 कामं सांगितली होती ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. हा माताजी. घ्या पुढे. स्ट्रेट अध्यायापासून सुरू करा. आता ही आपल्या आजच्या अध्यायाचं नाव काय आहे? अर्जुन विषाद योग. हा तर त्याची आधी पार्श्वभूमी लक्षात घ्या. कुठं आहे? भगवंतानी गीता झाडाखाली बसून सांगितलेली नाहीये अर्जुनाला. भर तो महायुद्ध सुरू म्हणजे 2 बाजूला असे रणांगण होतं ते आणि एका बाजूला कौरवांचं सैन्य, एका बाजूला पांडवांचं सैन्य आणि ते अगदी सुरू व्हायला आलं होतं. असं नाहीये की वेळ पण होता. आणि तशा वेळेला भर त्या 2 सैन्यांच्या मध्ये उभं राहून सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्हाला थोडक्यात पार्श्वभूमी सगळ्यांनी डोळ्यासमोर आणा की कुठे सांगितलेली आहे ही गीता. तर ते जसं अर्जुनाचं रणांगण होतं तसं आपलं जीवन हे आपल्या प्रत्येकाचं एक रणांगण असतं आणि ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तर त्या पार्श्वभूमीवर सांगितलेली आहे. त्यामुळे गीता हे एक प्रेरणेचं पुस्तक आहे. मग त्याच्यानंतर आहे ना, तुम्हाला म्हटलं तसं ह्या अध्यायाचं नाव काय आहे? तर अर्जुन विषाद योग. आता अर्जुन कोण आहे? हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मग विषाद म्हणजे काय असतं सांगा? दुःख. तर म्हणजे दुःख म्हणजे विषाद केव्हा म्हटलं जातं? तर एखादं दुःख जेव्हा तुमच्या हृदयामध्ये उतरतं, हां, तेव्हा त्याला विषाद म्हटलं जातं, की तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडायला खूप अवघड जातंय. अ, त्या त्याला विषाद म्हणायचं असतं. तर असं अर्जुनाला कुठलं दुःख झालं होतं, की एवढा शूर योद्धा अश्रू वगैरे ढाळायला लागला. हां, तर आपण पाहूया. त्यामुळे ह्या अर्जुनाची दुःख काय आहेत, ते आपण ह्या अध्यायात पाहणार आहे. म्हणून ह्या अध्यायाचं नावच आहे अर्जुन विषाद योग. हं. आणि इथं ना आपण काल म्हटलं बघा, की कृष्णांचं एक नाव आहे पार्थसारथी. जसं अर्जुनाने इथून आपण शिकायला सुरू करायची आहे गीता. मग आपण मुख्य काय शिकायचंय? तुम्ही प्रत्येकाने अर्जुनामध्ये स्वतःला पाहायला सुरू करा. जशी अर्जुनाच्या जीवनात दुःख आली आहेत, त्याला मी काय करू हे कळत नाहीये. तुम्ही बघत चला. तसं आपल्याही जीवनात प्रत्येकाला होत असतात. फक्त दुःखांच्या हे वेगवेगळ्या असतात. स्वरूप ही वेगवेगळी असतात. मग इथे अर्जुनाने काय केलं? ते आपण करायचंय. ओके. तर ही पार्श्वभूमी आहे. आता आपण सुरू करूया. तर इथे एकाच दृश्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत. आता एक काम करते. तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. तर अनम्यूट करून ना मी एक प्रश्न विचारते 2-3 त्याची उत्तरं द्या. तर आता तिकडे ह्या स्क्रीनच्या वरती लाल ड्रेसमध्ये हवा त्याची कर्सर घ्या त्याच्यावर. कोण आहे सांगा ते कोण आहेत? वरती. हां, हां. धृतराष्ट्र. हां, बरोबर. कसं वाटतंय सांगा तुम्हाला? त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगा. चिंतेत आहेत. हां, बरोबर आहे. हो, हो. खरोखर. आणि द्विधा कसं वाटतंय? मनस्थितीत आहे. द्विधा मनस्थितीत आहे. माझा नंबर आहे ना. बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजे साधारण आहे ना धृतराष्ट्रच आहेत ते आणि विचार करतायत, की युद्ध सुरू काही झालं तरी युद्ध सुरू व्हायला हवंय. त्यामुळे विचार करतो युद्ध सुरू झालं असेल की नाही, झालं असेल की नाही, व्हायलाच हवं युद्ध असं एकूण होतं. ते हे एकाच सीनवरच्या प्रतिक्रिया आहेत. हा आपला मुद्दा आहे. मग त्याच्यानंतर मध्ये कोण आहे? अर्जुन. रणांगण आहे. रथ आहे. दोन्ही बाजूला 2 सैन्य आहेत. येस. तो फोटो कुणाचा आहे मधला? अर्जुन. अर्जुन आहे. अर्जुनाचा. मग आता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काय आहेत? तो चिंतेत आहे, नैराश्यामध्ये आहे.
रडतोय बघा, डोळ्यातनं पाणी पण आलंय आणि हो दुःखी आहे तो, नैराश्य बरोबर कोणीतरी शब्द सांगितला, विषण्ण हताश अवस्थेत आहे. झालाय. हम्म. हा. आणि इथे खाली परत कोण आहे? एकदम खालच्या बाजूला एक श्रीकृष्ण कृष्ण नाहीये, खाली दुर्योधन 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 आहे. दुर्योधन दुर्योधन आहे. हा श्रीकृष्ण दुर्योधन आहे. नाहीये, तो दुर्योधन हा आहे. तो म्हणते. तर हा जो दुर्योधन आहे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सांगा आता. असा आनंद रागीट किंवा आनंदी ईर्ष्या ईर्ष्या रागात आहे. युक्त. हा रागात आहे, राग आहे, रागात आहे. ईर्ष्या आहे, द्वेष आहे. तर हा जो दुर्योधन हे पात्र आहे हे तुम्हाला नेहमी असंच भेटणार, तो कायमच तसाच राहिला. हा. तर आता बघा हा, एकच सीन आहे पण ह्या तिघांच्या प्रतिक्रिया किती वेगळ्या आहेत. एकाला वाटतंय ते युद्ध झालं असलं तर बरं, व्हायलाच पाहिजे. दुसऱ्याला काय वाटतंय ते आपण ह्या अध्यायातच पाहणार आहे, त्याला ते युद्ध नकोय. आणि तिसरा जो आहे तो काय कायमच रागात असतो. काय ते आपल्याला पुढचे श्लोक बघून कळणार कुणावर राग करतोय ते. पण हे दुर्योधन हा जो प्रकरण आहे हे कायमच तो असं, तुम्ही त्याचं थोडं वाचाल तर तो नेहमीच असा अँगर मध्ये असायचा. तर ओके. माताजी घ्या पुढची स्लाइड. लक्षात ठेवा हा, या प्रतिक्रिया पूर्ण गीतेमध्ये आपल्याला ते त्याच्याविषयी थोडस आत्मचिंतन करायचंय. आता पहिला श्लोक वाचा माताजी. हरे कृष्ण. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? हरे कृष्ण. तर हा धृतराष्ट्रातल्या मुखातून पहिला आणि एकमेव श्लोक आहे पूर्ण गीतेमध्ये. हा, ह्याने सुरुवात झालेली आहे गीतेची. मग हे जे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हे आहे, हे ठिकाण सांगितलेलं आहे. जनरली वैदिक ग्रंथांमध्ये ना क्लिअर सांगितलेलं असतं की हे कुठे चाललेलं आहे, हा जो काही जो प्रसंग आहे किंवा काय हे कुठे सुरू आहे हे सांगितलं जातं सुरुवातीला. त्यामुळे इथे पण तिथे सांगितलेलं आहे की हे कुठं सुरू आहे, कुरुक्षेत्रावर. हा. मग कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र का म्हटलंय तिथे? तर कुरुक्षेत्र ही भूमी अत्यंत पवित्र भूमी आहे. तिच्यावर आता हे युद्ध होण्यापूर्वी पण युगानुयुग हा सतत पवित्र धार्मिक कार्य व्हायची. त्यामुळे त्या भूमीला धर्मक्षेत्र म्हणून ओळखलं जायचं. ओके. त्यामुळे ती काय आहे, धर्मक्षेत्र म्हटलं जातं कुरुक्षेत्राला. तर त्यामुळे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. समवेता युयुत्सवा म्हणजे युद्धाला उत्सुक असणाऱ्या तिथे जी सगळे सैन्य आहे ते कसं आहे, युद्धाला उत्सुक आहे ते सगळे योद्धे. माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं, म्हणजे ही युद्ध करायला ही एकत्र तर आता आलेली आहेत. मग तो काय म्हणतोय बघा, माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलंय, युद्ध सुरू केलंय की नाही, हा त्याला प्रश्न विचारायचा आहे. कारण काही झालं तरी त्याला ते युद्ध व्हायला पाहिजे. हस्तिनापूर साम्राज्य माझं व्हायला पाहिजे. मग आहे ना, इथं त्या मामका पांडवा चैव ह्याच्यावर लक्ष ठेवायचं. हा पहिला अध्यायाचा मधला पहिला श्लोक. आणि मग 18व्या अध्यायात आपण पाहू की हा श्लोक खूप महत्वाचा आहे. म्हणजे झालं काय की तुम्ही मला सांगा किती जणांनी गीता ऐकली अर्जुनाने स्ट्रेट कृष्णाकडून ऐकली, आणि कोणी गीता ऐकली त्याच टाइमला? हनुमानांनी. संजयने आणि धृतराष्ट्रांनी ऐकली आहे. पण मग संजयचा संजयाकडून धृतराष्ट्राने पण त्याच वेळेस ऐकली. मग जेव्हा 18वा अध्याय येणार, अर्जुन काय म्हणतो ते बघायचं. संजयाच्या मुखातले श्लोक बघा, तेव्हा संजय तर काय बोलतात. आणि हा धृतराष्ट्र मात्र आहे तिथेच राहिला. मग थेट कृष्णांच्या मुखातली लाईव्ह थोड्या फार फरकाने ऐकलीच होती. आपण टीव्ही बघतो तसं त्याने फक्त तिथं तो ह्याच्यावर नव्हता कुरुक्षेत्रावर, पण स्ट्रेटच ऐकलेली संजयकडून. तरी पण का परिणाम झाला नाही? पण आपल्याला असं राहायचं नाही, आपल्या हृदयात ते ज्ञान प्रकट करायचंय. त्याचं कारण त्या मामका पांडवा चैव मध्ये आहे. तो काय म्हणतोय, माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं.
मग आता आपण थोडस मग आता जी पुढची स्लाइड घ्या. इथं कसं आहे माहित आहे, हा एक राजा आहे. कोण? धृतराष्ट्र हा तिथं राजा होता. धृतराष्ट्र म्हटला असता तर तो ते युद्ध कधी म्हणजे आता संजयच्या इथे बोलून सुद्धा तो ते युद्ध थांबवू शकत होता, की नाही मला युद्ध नकोय. पण त्याने तसं केलं नाही. आता ना हे मामका माझी मुलं आणि पांडूची मुलं. आपल्याला थोडंफार महाभारत सगळ्यांना माहित आहे. तर कुंती आणि हे पांडव हे म्हणजे पांडू राजाची पत्नी आणि मुलं होती. मग पांडू कोण होते? धृतराष्ट्राचा भाऊ होता आणि ते राज्य तसं न्यायनीतीप्रमाणे पांडूच्या मुलांनाच मिळायचं होतं. पण हा जो होता ह्याला काही झालं तरी ते राज्य सोडायचं नव्हतं. आणि जेव्हा ही वनातनं कुंती 5 मुलांना घेऊन येते तेव्हा आल्यापासून हा पांडू म्हणायला म्हणजे पांडव म्हणत असतो त्या मुलांना. आता ह्याचा वंश कुठला आहे सांगा? कुरु वंश आहे. हा मग त्या वंशाच्या अधिकाराने हे सगळेच कौरव आहेत. हे 5 जे पांडव म्हणतो आपण ती पांडूची मुलं म्हणून पांडव आणि ही धृतराष्ट्र म्हणायचा. ऍक्च्युअल कुरुवंशाचा अधिकार त्यांचा पण होता. पण ह्या माणसाने त्यांना वंशाचा अधिकार पण दिला नाही. त्यांचं राज्य तर सोडाच. हा तो फरक आहे. म्हणजे की नाही त्याने त्यांना मुद्दाम वेगळं ठेवलं, कधी आपलं मानलं नाही. छोटी छोटी मुलं होती, पूर्ण काकांवर आश्रित होती. मग त्या मुलांना प्रेम दिलं नाही कधी, नेहमी वेगळं पाडत राहिला. आणि स्वतःच्या त्या कोण बरं? दुर्योधन. दुर्योधनाने लहानपणापासून त्यांच्यावर अन्याय म्हणून जे जे काय म्हणजे भीमाला विषाचे लाडू चारवण्यापासून मग लक्षागृह किंवा कायही असू दे द्यूत क्रीडा जे जे काय केलं त्याला पूर्ण पाठिंबा देत गेला. एक राजाची कर्तव्य पार नाही पडली. एक राजा हा तटस्थ असतो आणि तो प्रजेच्या हितासाठी करतो जे काय करतो आणि ते बंधनकारक असतं राजाला. पण धृतराष्ट्राने यातलं काहीही केलं नाही. का? माझं हस्तिनापूर साम्राज्य, माझा दुर्योधन. आलं? मग इथे त्यांनी ते उदाहरण दिलंय बघा. आपण गॅसवर दुधाचं पातेलं उकळत ठेवलंय आणि आपण चांगला एक अर्धा लिंबू चिरून चांगला असा पिळला कळणाऱ्या दुधात, तर काय होणार? काही सेकंदामध्ये ते दूध हे होतं, फाटतं. एका बाजूला पनीर येईल आणि एका बाजूला पाणी होणार. तर इथं त्यांनी त्याचे रसगुल्ले बनवले. तर हा जो ते अर्जुन इथे म्हणतोय ना माझं आणि पांडूचं, हे जे त्याने काय केलं ना त्यामुळे असं समजा की एका चांगल्या कुटुंबामध्ये लिंबू पिळल्यासारखा झाला आणि ते दूध फाटलं. मग आता इथे तर रसगुल्ले बनलेत. तिथे काय झालं ते आपल्याला माहित आहे महाभारताच्या युद्धानंतर. तर हा मी आणि माझं हे बाजूला ठेवल्याशिवाय आपल्याला कृष्ण, गीता हे काहीही कळणार नाही. जे धृतराष्ट्र शेवटपर्यंत चिकटून धरलं स्वतः बरोबर. हा कारण ती मुलं लहान होती आणि तुम्ही विरोधाभास बघा. इकडे आता अर्जुन कसा आहे तो बघा. कारण म्हणून ते मगाशी लक्षात ठेवायला सांगितलं. एकाच सीनवर 3 प्रतिक्रिया होत्या त्या, की हा असा वागतोय आणि अर्जुन कसा आहे बघा. ओके मग त्याची घ्या पुढे. आणि लक्षात ठेवा हा 18व्या अध्यायाला तुम्ही आठवण काढा की का धृतराष्ट्र बदलू शकला नाही. वाचा मग. हरे कृष्ण. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. हरे कृष्ण. आता हा दुर्योधन आहे. हे त्यातले श्लोक आहेत गीतेतले. हा 3रा श्लोक. हा प्रत्येक जण एक व्यूह रचना करत असतो आपल्या सैन्याची. मग म्हणजे पांडवांची ती रचना ह्याने बघितली दुर्योधनाने. आणि आता तसं बघायला गेलं तर धृतराष्ट्र फक्त नावापुरता राजा होता, बघत तर सगळं हा होता. मग अगदी आता ना ह्या वेळेस शंख वगैरे फुंकले गेले होते आणि म्हणजे युद्ध सुरूच होणार होतं. आणि गीता ही 45 मिनिटात सांगितलेली, असं काय खूप वेळ सांगितलेली नाहीये. तर मग आहे ना आता एका राज्याचा एवढा महत्वाचा माणसाला म्हणजे माणूस किंवा अधिकारी धरू आपण, त्या दुर्योधनाला ती व्यूह रचना बघून तो खास त्यांचे गुरु कोण? द्रोणाचार्य त्यांच्याकडे जातो आणि त्यांना आठवण करून देतो की हे थोडंसं वाटत असतं ना की त्यांचा पण लाडका शिष्य कोण होता? अर्जुन होता. म्हणून जातो खास की आठवण करून द्यायला, चुकून कर्तव्यापासून बाजूला व्हायला नको. ऍक्च्युली ते तसे नव्हते, पण हा शेवटी दुर्योधन आहे आणि जातो ते पण अँगर मध्ये. आणि त्यांना काय म्हणतो बघा,
तेव्हा पांडवांचा सेनापती कोण होता? द्रुपद. द्रुपद पुत्र दृष्टद्युम्न. हा, दृष्टद्युम्न होता, द्रौपदीचा भाऊ. तर तो त्याचे गुरु पण कोण होते? द्रोणाचार्य. मग म्हणतोय की बघा, तुम्ही तुमच्या त्या दृष्टद्युम्नला जे काही शिकवलं त्याने आता आपल्या विरुद्धच वापरलंय म्हणून. हा, तर ते गुरु होते. तर त्यांनी शिष्यांना समानच विद्या दिली होती. पण तो आणि हे सगळं गुरूंना सांगायची ती वेळ नव्हती. हां, पण तरी पण दुर्योधन हा असाच होता, की हे सगळं माझं आहे. मी हे जे म्हणेन ते होणार. आणि पुढे काय म्हणतो बघूया. हां, वाचायची पुढची स्लाईड. हरे कृष्ण. सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथ्वीं चैव तुमुलोऽभ्यनुनादयन्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वी तल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली. हरे कृष्ण. तर आहे ना, हा, मग पुढे दुर्योधन सांगतो त्यांना, पण असू दे, की आपल्याकडे म्हणजे योद्ध्यांची नावं घेऊन सांगतो. आपल्याकडे पण असे शूर योद्धे आहेत. जर का त्यांच्याकडे पण असे महारथी असले तर आपल्याकडे पण आहेत, असं सांगतो. पण इन शॉर्ट इथे तुम्ही एक लक्षात घ्या, की ह्या वेळेला गुरूंकडे जाऊन त्यांना ती सगळी आठवण करून द्यायची बिलकुल आवश्यकता नव्हती, तरी पण गेला. मग आता ना, मी अध्याय जर का स्वतः वाचाल तर त्याच्यामध्ये आहे की प्रत्येक जण आपले आपले शंख फुंकायला सुरू कर. आपण आता पण देवपूजा वगैरे करताना फुंकतो बघा शंख, शुभ असतं ते. तर इथे ना हा शंख निनाद वाढतच जातो आणि मग इकडे पांडवांच्या पण बाजूचे सगळे फुंकायला सुरू करतात. भगवंत कृष्ण, अ, अर्जुनाचा देवदत्त वगैरे, कृष्णांचा पंचजन्य, नावं पण दिली आहेत, वाचा तुम्ही. हा, तर ह्या सगळे जण आपले आपले शंख फुंकायला सुरू करतात. तर जेव्हा कृष्ण, अर्जुन हे जे शंख फुंकतात ना, तेव्हा हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढत गेला आणि या निनादाने आकाश आणि पृथ्वी तर दुमदुमून गेली. आणि ते शंखांच्या निनादाने असं म्हणतो ना आपण, भरून राहिला तो, असं म्हणतात, भरून राहिला तो आवाज हा शंखाचा. पण आपल्याला शेवटची ओळ वाचा. धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली. आता 18 औक्षहिणी सैन्य होतं तिथे, साधं युद्ध नव्हतं ते. हम्म. मग पांडव पण होते त्याच्यामध्ये आणि कौरव पण होते. मग इथे स्पेसिफिकली काय म्हटलंय बघा, धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली. बाकी सैन्यातल्या कोणते सगळे शूरवीर योद्धेच होते, भलेही या बाजूला असू देत त्या बाजूला असू देत, सगळे योद्धेच होते, युद्धाला तयार होते. मग हृदय विदीर्ण झाली फक्त धृतराष्ट्रपुत्रांची का झाली? आणि मुख्य म्हणजे विदीर्ण होणे म्हणजे काय, तर भीती वाटते. मग आता ही भीती साधी नसते. विदीर्ण होणं म्हणजे कसं माहित आहे, मी नेहमी एक उदाहरण देते. भीतीच्या खूप पुढचा टप्पा असतो. म्हणजे आता आपण रस्त्यावरून जातोय आणि शेजारून एखादी पोलिसांची गाडी गेली आणि 2-3 अशा म्हणजे गाड्या गेल्या आणि आपल्याला कळलं की पोलीस कोणाच्या तरी चोराच्या मागे लागले. तर आपण काय म्हणणार, हा हा पोलीस चोराच्या मागे लागलेत असं आपण म्हणणार. पण ती समजा सायरन वाजवत जात असतील आणि जिथे चोर असेल आणि चोराला तो आवाज ऐकू येईल आणि मग त्याला कळेल की पोलीस आपल्या जवळ आलेत, तेव्हा त्याच्या छातीत काय असं धस्स झाल्यासारखं होणार. त्याला म्हणतात हृदय विदीर्ण झालं. हा, तसं फिलिंग का आलं आणि इथे स्पेसिफिकली धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण का झाली, बाकी कोणाची का नाही झाली? कारण ती अधर्माच्या बाजूने होती. आता कितीही आपल्या समोर काहीही येवो आणि काय आपल्याला वाटो, सध्या आता वातावरण बदललंय, पण धर्म हा धर्माच्या बाजूने सत्य असतं आणि सत्याच्या बाजूने भगवंत असतात. आणि ह्या सगळ्यांना माहित होतं की आपण अधर्माच्या बाजूने आहोत, म्हणून त्यांची हृदय विदीर्ण झाली. हा, लक्षात ठेवा हे पण, की बाकी तिथे कोणाचं नाव घेतलेलं नाही, ते अधर्माच्या बाजूने होते म्हणून त्यांची ती अवस्था होत होती. हा, मग त्याची पुढची स्लाइड. आपण आहे ना,
अर्जुनाच्या विजयाची कारण बघूया 9. ठीक करा माताजी परत. हा आले. तर आहे ना, हा हे बघा असं ते साधारण हे होतं बघा. अर्जुन हा रथ होता त्यांचा. तर हा अर्जुन आणि हे कृष्ण. मग ह्या अध्यायामध्ये ना अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं दिसतात आपल्याला. अर्जुन म्हणजे पांडवांच्या विजयाची 9 कारणं. ती आपण पाहूया आता एका मागोमाग एक. हा पहिलं काय सांगितलंय तर ते धर्मक्षेत्र होतं. मगाशी म्हटलं तसं ती जी भूमी होती तिला म्हणतानाच धर्मक्षेत्र म्हणायचं. अत्यंत पवित्र अशी भूमी होती आणि तिथे अधर्माचा विजय होणं शक्य नव्हतं. हा त्याच्यानंतर दिव्य रथ. हा जो रथ होता ना हा अग्निदेवाने अर्जुनाला दिलेला होता आणि तो दिव्य विजयी असा रथ. कपिध्वजा ते तिकडे तुम्हाला दिसतायत का? मगाशी एक माताजी म्हणाल्या हनुमानाने ऐकली. तर तिकडे भागवत धर्माचा हा भगवा जो ध्वज आहे ना हा भागवत धर्माची ध्वज आहे. हा ती भगवी. तर तुम्हाला दिसतोय का तो भगवा ध्वज? त्याच्यावर आहेत बघा वीर हनुमान. तर अर्जुनाला ते आपण आता कुठल्या पण युद्धाला वगैरे जाताना आपण प्रणाम करतोच ना देवी देवतांना. तर की नाही अर्जुन आणि हे सगळे पांडव हनुमानांना विनंती करतात की जशी रामाची तुम्ही मदत केलात रावणाविरुद्धच्या युद्धात तसं आम्हाला पण मदत करा म्हणून. तेव्हा हनुमानाने अर्जुनाला सांगितलेलं असतं की मी म्हणजे आता ह्या द्वापार युगात माझा काही रोल नाही पण मी तुझ्या रथाच्या ह्याच्यावर स्वतः असेल ध्वजे. हा तर ती कपिध्वजा. आणि हनुमानाने आपल्याला सगळ्यांनाच रामायणाचं युद्ध माहित आहे की हनुमान म्हणजे काय आहे. मग त्याच्यानंतर शंखनाद. आत्ताच आपण बघितलं की शंखनादाचा कसा परिणाम झाला. हम्म आता गांडीव धनुष्य. अर्जुनाच्या धनुष्याला काय म्हणतात आपण म्हणतो गांडीव. गांडीव धर. हा, त्याचं नाव आहे ते. आणि तो जो होता ना तो वेगवेगळ्या अस्त्रशस्त्रांनी सज्ज होता. शंकरांनी दिलेलं पाशुपतास्त्र पण त्याच्यामध्ये होतं. आणि इवन जो त्यांचा ह्याचा काळ होता ना वनवासाचा तेव्हा पण अर्जुन तुम्हाला माहित आहे की तो स्वर्गात गेला इंद्राला प्रसन्न केलं आणि अस्त्रशस्त्र वेगवेगळी मिळवली. हा तो होताच एक चांगला आदर्श असा शिष्य. तर त्याचा जो गांडीव धनुष्य होता हा वेगवेगळ्या अस्त्रशस्त्रांनी सज्ज असावा. मग त्यक्तजीविता. हे त्यक्तजीविता म्हणजे काय तर तो आपण मगाशी दुर्योधनाचा जो श्लोक पाहिला ना त्याच्यानंतर तो दुर्योधनाच्या तोंडातून आलेला आहे तो शब्द त्यक्तजीविता आहे पुढे त्या श्लोकामध्ये. तो द्रोणाचार्यांना सांगतो की अ, त्यांची ती व्यूहरचना पहा आणि त्यांच्याकडे हे योद्धे आहेत. मग त्याच्यानंतर पुन्हा सिच्युएशन सावरून घ्यायला म्हणतो की असू दे त्यांच्याकडे पण असू दे आणि आपल्याकडच्या योद्ध्यांची नावं सांगतो. आणि त्याच्यामध्ये सांगतो की नावं घेत घेत माझ्याकडे पण त्यक्त जीविता म्हणजे प्राण त्याग करायला तयार असणारे योद्धे. हा? मग आता ह्याचे साधारण 2 अर्थ आचार्यांनी सांगितलेले आहेत. की एक तर त्यक्त जीविता म्हणजे सरळ की जे आपले प्राण पण द्यायला तयार आहेत असे योद्धे तिथं आहेत. हा एक झाला. आणि दुसरं की युद्ध सुरू व्हायच्या आधी मृत्यूची वार्ता केलं जाणं हे आचार्यांनी शुभ मानलं नाही. दुर्योधन तिथे म्हणाला ना प्राण त्यागायला तयार असणारे योद्धे आहेत. तर असं म्हटलं असतं की प्राणपणाने लढणारे योद्धे आहेत तरी चाललं असतं. मग ते तिथे शुभ नाही मानलं गेलेलं त्यक्त जीविता म्हणणं की आधीच मृत्यूची चर्चा कर. साधारण 2 अर्थ निघतात. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही समजून घ्या. मग मोक्षदा एकादशी गीता जयंती असते बघा साधारण डिसेंबर मध्ये येते मोक्षदा एकादशी. तो दिवस कुठला होता मोक्षदा एकादशीचा. शुभ असा चांगला दिवस होता जिथे धर्माचाच विजय होत असतो. भाग्यलक्ष्मी. आता भाग्यलक्ष्मी काय आहे तर तिथे कोण होते कृष्ण होते. आणि जिथे कृष्ण तिथेच भाग्यलक्ष्मी. आता त्यांना वेगळं नाही त्या नेहमी त्यांच्या बरोबरच असतात. त्यामुळे कृष्ण असल्यामुळे तिथे भाग्यलक्ष्मी ह्या होत्याच. आणि मग कसं असतं ना जिथे भाग्यलक्ष्मी श्री आहेत सांगते हा त्यक्त जीविता. जिथे श्री म्हणजे भाग्यलक्ष्मी आहे तिथेच विजय यश संपन्नता. हा आणि मग ऋषिकेश इंद्रियांचे स्वामी. ऋषिकेश या शब्दाचा अर्थ काय आहे
इंद्रियांचे स्वामी, आपली जी काही इंद्रिय आहेत, ह्या सगळ्याचे स्वामी कोण आहेत? ऋषिकेश कृष्ण. मग आता जेव्हा कृष्ण तिथे हजर आहेत, तिथेच धर्म, तिथेच विजय, तिथेच सत्य. कारण हीच इंद्रिय वापरून आपण युद्ध करणार होतो ना. मग त्याचे स्वामी ज्या बाजूला, त्याच बाजूला विजय, धर्म. तर ही 9 कारण आहेत अर्जुनाच्या विजयाची. त्यक्तजीविता म्हणजे ना कसं 2 अर्थ घेतले जातात, की एक सरळ, की प्राणपणा म्हणजे प्राण काय म्हटलं मगाशी मी ते अ, प्राण देऊन पण लढायला तयार असणारे योद्धे आहेत, असं दुर्योधन म्हणाला तिथे. हं. तर म्हणजे आपण म्हणतो ना, मी तू प्राणपण द्यायला तयार आहे, तशा टाईप. हां, तसं तो दुर्योधन म्हणाला. मग तो सरळ एक अर्थ, की तसे योद्धे होते तिथे. आणि दुसरं काही आचार्यांनी ते शुभ मानलं नाही. तुम्ही कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला आपण अशा मृत्यूच्या चर्चा नाही करायला पाहिजेत. प्राणपणाने लढायला तयार असणारे शूर योद्धे आहेत माझ्याकडे, असं म्हटलं असतं तरी चाललं असतं. ते मृत्यूची चर्चा करणं हे शुभ नाही मानलं गेलं. हां, प्रभूजी, माताजी समजलं ना? असा तो त्यक्तजीविताचा अर्थ. ओके, तर ही 9 कारणं आहेत अर्जुनाच्या विजयाची. माताजी घ्या पुढे. आता ना अर्जुन विषाद योग असं अध्यायाचं नाव आहे. आपण पाहूया की अर्जुनाने युद्ध करायला का नकार दिला? तर तो मधी श्लोक आहे, तो म्हणतो, बाबा अर्जुना, कृष्णा रथ मधोमध घेऊन चल, मला जरा पाहायचंय की मी कुणाशी युद्ध करायचंय. कारण तो तर योद्धा साधा सुद्धा नव्हता, त्याला पाहायचं होतं की अधर्माच्या बाजूने नक्की कोण कोण जाऊ शकतं. आणि तो तिथे जात होते पाहायला मी कुणाच्या विरुद्ध. आणि हळूहळू ते पाहून मग ही कारणं सांगितलेली आहेत, की म्हणून ही कारणं सांगतो आणि तो सांगतो, की मी युद्ध नाही करणार. तिथे जाऊन पाहतो, की समोर भीष्म, द्रोण सगळे भाऊ आणि सगळे आपलेच असतात, म्हणजे राजे, मित्र वगैरे असे. तर आहे ना, इथं पहिलं अर्जुनाकडून एक शिकायचंय, की प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठले ना कुठले तरी प्रॉब्लेम हे येतच राहणार आणि पुढे गीतेमध्ये तुम्ही शिकालच, की हे जगतच असं आहे, की ते येतच असतात. पण इथे अर्जुनाने काय केलं बघा, की मला दुःख आहे, मला काहीतरी दुःख आहे असं म्हणून तो रडत नाही बसला. त्याने मुख्य म्हणजे दुःख म्हणजे मला एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे हा त्याने शोधला. हां, हे एवढी तरी स्वतःची मदत आपण आपली करायला हवी, की आपल्याला पण प्रॉब्लेम येत राहणार. तर माझा प्रॉब्लेम काय आहे? हा आपला आपण स्वतःने आधी ओळखायला हवा. हं. मला अभ्यास करताना नक्की म्हणजे मला कमी मार्क पडतायत. तर मग मी कुठल्या विषयात कमी पडतायत? त्यातल्या कुठल्या चॅप्टरमध्ये कमी पडतायत? हे बघून त्याचे थोडेसे क्लासेस वगैरे करून किंवा मला माझं काम हे आवडत नाही, तर मग मला कुठलं आवडतंय? त्याच्यात मी चांगलं होण्यासाठी मी आणि काय कष्ट घ्यायला पाहिजे? हे म्हणजे त्याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन करणारे मिळतील. पण अर्जुनाकडून पहिल्यांदा हे शिका, की तुमच्या जीवनातले दुःख, प्रॉब्लेम हे आधी तुम्ही ओळखा, की माझा प्रॉब्लेम आहे काय नक्की? मग त्यातनं दुसरं काय करायचं? तर बाहेर पडायचं बघायचं. हां, आता इथे अर्जुनाने ही दुःख स्पेसिफिकली सांगितलीत कृष्णाला, की ही कारणं आहेत म्हणून मी युद्ध करणार नाही. पहिलं काय सांगितलं? करुणा. हं. तर करुणा म्हणजे त्याला ते समोर सगळं बघून ना दया येत होती हृदयामध्ये. हां, तर हे म्हणून बघा, की दुर्योधनाचं कसं वागणं होतं, धृतराष्ट्राचं काय होतं आणि इथे अर्जुन बघा. त्याला करुणा वाटते, की त्याचं म्हणणं काय होतं, की खूप मोठा नरसंहार होणार. मग फक्त आपल्याला हस्तिनापूर साम्राज्य मिळावं म्हणून एवढ्या सगळ्यांचे प्राण जाणार. त्यामुळे त्याला वाईट वाटत होतं, की मग नको हे हस्तिनापूर साम्राज्य. उगाच आपल्यामुळे एवढ्या सगळ्यांची प्राणहानी व्हायला नको. मग दुसरं काय सांगितलं? आनंद नाही. हां, तर ते इथे आपण पण लक्षात ठेवायचं. काम जे आपण करतो ना किंवा तुम्ही काय जीवन जगताना तुम्हाला त्यामध्ये आनंद वाटायला हवा. तो काय सांगतोय बघा, मला युद्ध करायचं नाही अर्जुना, कारण हे करताना मला आनंद वाटत नाही. हां, त्याच्यानंतर पाप. तो काय म्हणतो, इथे मी म्हणजे मी माझ्या
गुरूंची, पुन्हा माझ्या भीष्म पितामह त्यांनी तर लहानपणापासून किती प्रेमाने वाढवलेलं असतं. माझे आजोबा, माझे भाऊ ह्या सगळ्यांना मारून मी त्यांच्या गुरुहत्या, बंधुहत्या ह्यांचं पाप मी माझ्या डोक्यावर का घेऊ? हा, त्यापेक्षा हे युद्धच न केलेलं बरं, त्यांच्या पाप म्हणजे ते पाप डोक्यावर घेण्यापेक्षा. मग त्याच्यानंतर काय सांगितलं नाही, कौटुंबिक परंपरा. आता ह्याला परत ना 2-3 हे आहेत. म्हणजे आता तुम्ही द्वापार युगात चला आणि तेव्हाचे राजे कसे होते माहित आहे? तेव्हा आधी आपण कुठल्या पण तुम्ही कथा ऐकाल, वाचाल तर ना तेव्हाचे राजे किती चांगले आहेत हे प्रजेकडे बघून ठरवलं जायचं. प्रजा जेवढी सुखी तेवढा उत्तम राजा. हा, मग हे जे राजे हे लहान मुलांप्रमाणे समजायचे प्रजेला आपलं मूल. मग कौटुंबिक परंपरामध्ये ना पहिलं काय होणार होतं, ते सगळे पुरुष होते ते युद्ध करणारे आणि मग ते तिथे ऑफकोर्स दोन्ही बाजूचे मृत्युमुखी पडणारच होते. मग अर्जुनाचं म्हणणं पडलं की घरातले करते सवरते पुरुष गेले तर मग घराची काळजी कोण घेणार? हा, मग त्याच्यानंतर असतं ना की म्हणजे घरात करते सवरते पुरुष गेले की मग पहिलं त्याला काळजी लागली होती की पितृ असतात ना, पितृ त्यांना आपण नाही का देत गणपती झाल्यावर म्हाळ असतो, म्हाळ त्यावेळेस आपण त्यांना तर्पण वगैरे देतो ना, तर ते कोण देणार? असं त्याला प्रश्न पडलेला की त्या पितृंना तर्पण अर्पण करणे, घरातल्या वृद्धांची काळजी घेणे हे कोण करणार? मग त्याच्यानंतर स्त्रिया, ज्या स्त्रिया ह्या हे म्हणजे त्या पती नसल्यामुळे वगैरे त्यांचा कुणी गैरफायदा घेतला, अवांछित संतती निर्माण झाली, तर ते समाजाला ओझं असतं. म्हणजे ऍक्च्युली पृथ्वीला ओझं असतं म्हणतो तो. अशा संतती ह्या दिशाहीन होतात. त्यांना संस्कार नसल्यामुळे मग पृथ्वीला त्यांचं ओझं होतं. तर मग त्यांचं काय, म्हणजे स्त्रियांची सुरक्षितता आणि अवांछित संतती समजा निर्माण झाली, कोणी त्यांचे गैरफायदे घेतले तर. तर मग त्यांचं पुढे काय त्या मुलांचं? म्हणजे त्याला हे सगळं रणांगणात सुचतंय. म्हणजे ते किती असा तो हे होता बघा. राजा म्हणतात तर कसा असतो एक राजा. मग त्याच्यानंतर लहान मुलं जी घरची असणार, ते तिसरा तो विचारतो, 3 विचारतो. एक वृद्धांचं आणि पितृंना तर्पण कोण देणार? दुसरं स्त्रियांचं आणि तिसरं लहान मुलं जी घरची असतात ना, प्रत्येक जण काही आयुष्यभर सारखं युद्ध करत नाही. प्रत्येकाच्या घराण्याच्या काही चालीरीती, परंपरा असतात आणि त्यांच्याकडे काही कौशल्य असतात, जी आपण आपल्या पुढच्या पिढीला शिकवत असतो. मग हे पुढच्या पिढीला संस्कार कोण देणार? त्यांना त्यांच्या त्यांच्या घराण्यांच्या त्या परंपरा, कला वगैरे हे कोण शिकवणार? हां, आणि ती मुलं संस्कारशील चांगला समाज कोण घडवणार? असे 3 स्तरावर त्याला त्या कौटुंबिक परंपरामध्ये काळजी वाटत होती. हं. मग त्याच्यानंतर असमंजस. असमंजस म्हणजे ना, तो मान्य करतो सरळ, की कृष्णा मी गोंधळून गेलोय. हां, मला हे कळत नाहीये, की मग मी युद्ध करू की नाही करू? हां, शेवटी माझं युद्ध करणं कर्तव्य आहे. मी एक क्षत्रिय, कधी युद्धाला नाही म्हणत नव्हते. मग मी युद्ध तर केलं पाहिजे. पण ह्या सगळ्या कारणामुळे मला नको वाटतंय, की मी नाही करावं. ते हस्तिनापूर साम्राज्य पण नको. तर आता मग मी काय करू? हां, तर आपण पण असे गोंधळात तुम्ही बघा ही 5 कारणं ह्यातल्या कधी ना कधीतरी कुठल्यात तरी आपण पण सापडतो, की निर्णय नाही घेऊ शकत, असमंजसमध्ये पडलोय किंवा वेगळं काहीतरी. तर आपण पण अर्जुनाप्रमाणे ते आधी शोधून काढा काय झालंय आणि मग आता उद्यापासून खरी गीता सुरू होते. आज जरा महाभारताचं बॅकग्राऊंड वगैरे आहे. उद्यापासून महाभारत वगैरे नाही, प्युअर गीता सुरू होते. तर मग बघू त्याने पुढे काय केलं. माताजी घ्या पुढची स्लाईड. आता आपण ह्या अध्यायात काय काय बघितलं बघा. धृतराष्ट्राने चौकशी केली संजयाकडे, काय करतायत हा युद्धासाठी उत्सुक असलेले हे सगळे माझी आणि पांडूची मुलं काय काय करतायत. मग त्याच्यानंतर दुर्योधनाची भीती बघितली, जाऊन लगेच सांगतो की त्यांची व्यूहरचना बघा वगैरे. मग शंख फुंकल्यावर धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झालेली बघितली. मग अर्जुनाचं निरीक्षण, तो म्हणतो ना चला मला बघायचंय जरा, निरीक्षण करायचंय आणि मग त्याच्यानंतर तो युद्ध न करण्याची कारणं देतो, ती पण बघितली. लक्षात ठेवा हा ती कारणं. ओके, माताजी घ्या पुढे. आपला हा आजचा अध्याय झाला. हरे कृष्ण.
हा माताजी तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. हा नाही नाही, एक मिनिट. हा उद्यापासून आहे ना आपले अध्याय म्हणजे दुसरा अध्याय खूप मोठा अध्याय आहे आणि पूर्ण व्हायला ना थोडा वेळ लागतो. त्यामुळे मी काय म्हणते, तुम्हाला सगळ्यांना जमेल का? आपण साधारण 3:20 ला अध्याय सुरू करत जाऊया, म्हणजे प्रत्यक्ष टीचिंग. हा आणि योजना माताजी साधारण कळवतील ग्रुपवर टाइम. एक 3च्या आसपास जॉईन होऊन पठण करत जाते आणि आपण सगळीजण प्रत्यक्षात शिकवायला 3:20 ला सुरू करूया. जमेल ना तुम्हाला? एवढं कारण ते येण्याशिवाय पर्याय नाही. आपल्या इथे ना किड्स बॅच असते, 5ला ती मुलं जॉईन होतात आमच्या रिक्वेस्ट वरून. आम्ही सांगितलं त्यांना 5ला जॉईन व्हा, पण तरी पण एक 5 मिनिटं आधी 5च्या आपल्याला लिव्ह व्हावं लागतं. त्यामुळे सगळ्यांनी माताजी ग्रुपवर पाठवतील, चालेल मग या सगळीजण. आणि पठण ऐकण्यासाठी 3ला माताजी टाइम सांगतील त्या टाइमला जॉईन व्हा आणि पटकन आपण 3:20 ला उद्यापासून सुरू करू. हा मोठे अध्याय आहेत आणि त्या सगळ्या हे आहेत, म्हणजे कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या, त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतात थोड्या. ओके माताजी, आता रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. 3 लिव्ह वाजता जॉईन करूया. हरे कृष्ण माताजी, 3 वाजता जॉईन करायला सांगा पठणासाठी.